रामकृष्ण हरी. वारकरी संप्रदायाची तत्त्वप्रणाली आणि इस्कॉन, ज्याला आपण गौडीय संप्रदाय असं म्हणतो, तर ह्या दोन संप्रदायांमधली जी तत्त्वप्रणाली आहे त्याच्यामधला नेमका फरक काय आहे या संबंधाने मी व्हिडिओ काढणार होतो. 4 महिन्यापूर्वीच मी सर्वांना सांगितलं होतं, परंतु काही कामानिमित्ताने मला शक्य झालं नाही. परंतु आज योग आला, तर आज मी त्यावरती थोडंसं बोलणार आहे. तत्पूर्वी मला सर्वांना एक गोष्ट सांगायची की कोणत्याही संप्रदायाचा द्वेष किंवा कोणत्या धर्माचा द्वेष असा माझा बिलकुल उद्दिष्ट नाही आहे. फक्त जो काही फरक आहे तो समाजापर्यंत सांगणं महत्त्वाचं आहे. कारण की काही बदल फार महत्त्वाचे असतात, म्हणजे प्रत्येक विचारसरणीमध्ये फार महत्त्वाचे असतात. आणि हे सांगण्यामागचे जी उद्दिष्ट आहेत, ह्या व्हिडिओ फरक मी का सांगतो आहे हे पण मी व्हिडिओच्या सर्वात शेवटला सांगणार आहे. मूळतः वारकरी संप्रदायामध्ये संतांची वचनच अशी आहे की आपण द्वेष केला नाही पाहिजे, म्हणजे इतर कोणत्याही धर्माचा द्वेष केला नाही पाहिजे, अशी आपली संतांचीच वचनं आहेत. त्यामुळे वारकरी संप्रदाय श्रेष्ठ आहे आणि इतर फार कनिष्ठ आहेत हा सांगण्याचाही बिलकुल उद्दिष्ट नाही आहे. फक्त जे मूळ फरक काय आहेत आणि हे मी का सांगतो आहे याचाही मी पूर्ण आशय या व्हिडिओच्या शेवटला मी सर्व सांगणार आहे. कारण की आपल्याला माणूस म्हणून आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे तर ती भक्ती भगवंताची आणि जीवनामध्ये शांती प्राप्त झालं पाहिजे. आणि ज्याच्यासाठी आपल्याला जीवन आहे ती गोष्ट आपल्याला प्राप्त होणं फार महत्त्वाचं आहे. संप्रदाय हा नंतरचा एक वेगळा विचार आहे. मूळ जी संस्कृती आहे ती सनातन हिंदू संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीमधून जी तत्त्व आहेत ती बदलणार नाही. म्हणजे अनेक वेगवेगळे जरी संप्रदाय निर्माण झाले तरी जे तत्त्व आहेत ते तेच राहणार, तत्त्वामध्ये काही फरक होणार नाही. मग मी हा व्हिडिओ का करतो आहे? गौडीय संप्रदाय, आपण ज्याला इस्कॉन असं म्हणतो, आणि वारकरी संप्रदाय, तर याच्यामध्ये अनेकांना प्रश्न उद्भवत असतील की मी फरक का दाखवतो आहे. तर त्याचीही ज्या सर्व गोष्टी आहेत ते मी सगळ्यानंतर सांगण्याचा प्रयत्न करणारच आहे. अलीकडे वास्तविक आता याच्यामध्ये जेव्हा मी भरपूर सारे म्हणजे इस्कॉनने जे पब्लिश केलेले बुक्स आहेत मी ते रीड केलेले आहेत. आणि जे त्यांनी भगवद्गीता आहे जशी आहे तशी ती भगवद्गीता ही मी रीड केलेली आहे. म्हणजे भगवद्गीता म्हणजे ती भगवद्गीतेवरती त्यांनी केलेली कॉमेंट्री आहे. म्हणजे त्यांना जसं भाव झाला समजला त्या गीतेचा तो त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलेला आहे, भगवद्गीता जशी आहे तशी. तर वारकरी संप्रदायामध्ये ज्याप्रमाणे गौडीय संप्रदायामध्ये भगवद्गीता जशी आहे तशी ही कॉमेंट्री आहे, तसं वारकरी संप्रदायामध्ये साक्षात माऊली ज्ञानोबा भगवद्गीतेवरती कॉमेंट्री केलेली आहे. आपण त्याला ज्ञानेश्वरी या नावाने सगळेजण ओळखतो आणि ती सर्वजण वाचतात. आणि प्रचंड आदर, म्हणजे महाराष्ट्रच नाही परंतु संबंध विश्वामध्ये पूर्ण सगळ्या जगभरामध्ये ज्ञानेश्वरीला प्रचंड आदर आहे. आणि आदर म्हणजे सर्वांमध्ये, सामान्यापासून तर विद्वानापर्यंत. आपण जर काशीला वगैरे जर गेलो तरी काशीमध्ये जे लोक प्रचंड अध्ययन करतात, ज्यांनी पूर्ण जीवन त्याला झोकून दिलेलं आहे त्या सर्व अध्ययनासाठी, ज्यांनी प्रचंड शास्त्राचं अध्ययन केलेलं आहे, अशी सर्व लोक ज्ञानेश्वरीला डोक्यावरती घेतात. हा वेगळा भाग झाला. फक्त मला सांगायचं आहे काय की नेमकी तत्त्वप्रणाली काय आहे आणि जे वारकरी संप्रदायावरती काही बेसिक आरोप करतात काही लोक, तरुण वगैरे, त्या संबंधाने मी थोडंसं बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. आता याच्यामध्ये मी जे बोलतो आहे ते तुम्हाला सर्वांना पटेलच असं नाही, परंतु जे काय माझ्या भावना आहेत त्या मी थोड्याशा व्यक्त करण्याचा प्रयत्न करणार आहे. जसा की प्रत्येकाला अधिकार असतो बोलण्याचा, त्याप्रमाणे मी फक्त त्या माझ्या भावना व्यक्त करणार आहे. तर वारकरी संप्रदायाची तत्त्वप्रणाली आणि मूळ जे इस्कॉन, आपण ज्याला गौडीय संप्रदाय म्हणतो, त्यांच्यामध्ये फरक काय आहे? तर फरक पाहिला तर पहिली तर गोष्ट, जे गौडीय संप्रदाय इस्कॉन आहे तर ते कृष्ण भक्त आहेत आणि वारकरी संप्रदाय ही कृष्ण भक्तच आहे. कारण की आपलं जे आराध्य दैवत आहे पांडुरंग परमात्मा वारकऱ्यांचं, महाराष्ट्रातले तळागाळातले सगळे वारकरी त्यांचा एकच सण असतो वर्षातला, ती म्हणजे पंढरीची वारी. म्हणून आपल्या सगळ्या महाराष्ट्राचं जे आराध्य दैवत आहे ते पांडुरंग परमात्मा, आणि पांडुरंग परमात्मा हे भगवान कृष्णाचेच अवतार आहे. म्हणून वारकरी संप्रदाय हा सुद्धा कृष्ण भक्तच आहे आणि हा संप्रदायही भक्तिप्रधान आहे. जसं इस्कॉन हा भक्तिप्रधान संप्रदाय आहे तसंच वारकरी संप्रदायही भक्तिप्रधान आहे. आणि आपण त्या पांडुरंग परमात्म्याची प्रचंड श्रद्धेने भक्ती करतो. महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती आणि सर्व लोक वारीला जात असतात, पंढरपूरला चालत जातात, किती अंतरापर्यंत चालत जातात. एवढं म्हणजे फक्त तरुण आहे, शक्ती आहे म्हणून नाही, तर म्हातारी माणसं ती सर्व लोक फार श्रद्धेने परमात्म्याकडे चालत जातात आणि भक्तीला या ठिकाणी फार महत्त्व आहे संप्रदायामध्ये आपल्या. ही पहिली गोष्ट झाली. म्हणून पहिली तर गोष्ट अशी आहे की वारकरी संप्रदाय ही भक्तिप्रधान आहे आणि विशेष म्हणजे कृष्ण भक्तच आहेत. आणि इस्कॉनही कृष्ण भक्तच आहे, ते पण कृष्णांचीच भक्ती करतात, वारकरीही कृष्णांची भक्ती करतात. मग तुम्ही म्हणाल तुम्ही फरक का सांगतात? तो पण भक्ती संप्रदाय आणि हा पण भक्ती संप्रदाय, पण फरक का सांगतात? तर फरक सांगण्यामागचं महत्त्वाचं कारण असं आहे
की जर आपल्याला काही गोष्टी, भक्ती म्हणजे काय नेमकं, आपण जर विचार केला वारकरी संप्रदायाचा, तर वारकरी संप्रदायाचे जे मूळ पुरुष आहेत, म्हणजे ज्यांनी ह्या संप्रदायाचा रचना केलेली आहे, जे संत आहेत, ज्यांना आपण भगवंताचे अवतार म्हणतो, महाविष्णूंचे अवतार म्हणतो, साक्षात माऊली ज्ञानोबाराय. तर ज्ञानोबाराय ह्या संप्रदायाचे त्यांनी पाया रचला. पाया रचला याचा अर्थ असा आहे, ज्ञानदेवी रचिला पाया, याचा अर्थच असा आहे की संप्रदायाची सगळी तत्त्वप्रणाली किंवा ज्या सगळ्या प्रक्रिया आहेत त्या माऊलींनी ज्ञानेश्वरी किंवा अमृतानुभव या सर्व ग्रंथांमध्ये फार सविस्तर मांडलेले आहेत. म्हणजे भक्ती असेल, आता भक्ती म्हणजे काय, आपण ज्याला मानतो ती भक्ती वेगळा गोष्ट झाली, परंतु संतांना अपेक्षित असणारी भक्ती काय, म्हणजे संतांनी सांगितलेलं भक्तीचं स्वरूप काय, याच्यामध्ये फार फरक आहे आणि तो माऊली ज्ञानोबारायांनी व्यक्त केलेला आहे ज्ञानेश्वरीमध्ये. माऊली नेमकी कोणाला भक्त म्हणतात, भक्ती म्हणजे काय, ह्या सर्व प्रक्रिया माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये फार विस्तृत सांगितलेल्या आहेत. आणि ज्ञानेश्वरी हा फार महत्त्वाचा ग्रंथ आहे वारकरी संप्रदायामधला, कारण की वारकरी संप्रदायाची महत्त्वाची जी मूळ तत्त्व आहेत किंवा मूळ सगळ्या संकल्पना आहेत त्या ज्ञानेश्वरीच्याच भोवती आहेत, किंबहुना ज्ञानेश्वरीनेच त्या सर्व विस्तारित केलेल्या आहेत. तर त्या आपण महत्त्वाचं म्हणजे पाहिल्या पाहिजेत. एकतर मूळ ग्रंथ आहे की ज्ञानेश्वरी, आपण म्हणजे असं नाही की इतरही ग्रंथ आहेत, माऊली ज्ञानोबारायांचे अमृतानुभव आहे, एक हरिपाठ आहेत, परंतु ज्ञानेश्वरीच्या संबंधाने त्याचं पारायण करणं अशी एक परंपरा आहे. किंबहुना म्हणजे आता सगळेजण अध्यंतर करतच असतात अद्वैताच्या संबंधाने, जे सगळे तत्त्ववेत्ते आहेत, अमृतानुभव, परंतु पारायण वगैरे हे ज्ञानेश्वरीचं अट्टहासानं केलं जातं आणि सर्व महाराष्ट्रातली तळागाळातली सर्व लोक या ग्रंथाला फार भावपूर्वक आणि सर्व संतांनी वर्णन करून सांगितलं की या ग्रंथाचं वाचन झालं पाहिजे, पारायण झालं पाहिजे, त्या संबंधाने एक विचार आहे. तर मी हे सर्व का सांगतोय, तर याकरिता सांगतोय की संतांनी आपल्यासमोर जी भक्ती ठेवली तर ती कोणती भक्ती ठेवली आणि आपण नेमकं भक्ती कशाला म्हणायचं असतं, जीवन काय आहे, आपण अध्यात्म कशाला म्हणतो, तर तो फरक आपल्याला समजला पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. यासाठी संतांनी आपल्याला ज्ञानेश्वरी वाचण्याचा अट्टहास केला आहे. पहिली तर गोष्ट, मी जेव्हा इस्कॉनचे अनेक टॉक्स वगैरे जे त्यांचे प्रभूजी असतात, तर मी जेव्हा त्यांचे टॉक्स ऐकले तर मला असं वाटलं की चांगलं आहे, म्हणजे भक्ती करणं वाईट नाही आहे, भगवंताची कृष्णांची शरणागती माळा जपणं वाईट नाही आहे, हे खूप चांगली गोष्ट आहे, त्याच्यातून पुण्याची प्राप्ती होते. माऊलींनी स्वतःच वर्णन केलं आहे की नाही, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हरीचं नामस्मरण जर केलं तर इतकं पुण्य प्राप्त होतं की त्याचं गणना म्हणजे त्याचं काउंट करता येत नाही आपल्याला, एवढी पुण्याची प्राप्ती होते, त्याच्यामध्ये बिलकुल वाद नाही आहे. परंतु जेव्हा मी म्हणजे 2-3 टॉक्स ऐकले आणि नंतर मला ते सर्व कळालं की नेमकं हे कशा पद्धतीने प्रिचिंग करतात आणि भक्ती फार श्रेष्ठ आहे, परंतु जर त्या भक्तीमध्ये जर आपण आपल्या बुद्धीमध्ये काही जर दोष असतील आणि त्या दोषातून जर आपण त्या भक्तीचा प्रचार करत असेल, मला असं वाटतं तर तो दूर केला पाहिजे. या संबंधाने मी थोडंसं बोलतो आहे. तर अनेक जे प्रभूजी होते तर त्यांचं असं म्हणणं आलं की श्रेष्ठ कोण आहे, भगवान शिव श्रेष्ठ आहेत, भगवान महादेव श्रेष्ठ आहेत की भगवान कृष्ण श्रेष्ठ आहेत. भगवान कृष्ण श्रेष्ठ आहे आणि जे लोक भगवान महादेवांची भक्ती करतात तर भगवान महादेवांकडे देण्यासारखं असं काही नाही आहे, ते विष्णू कृष्णांकडनंच घेतात आणि तुम्हाला देत असतात, त्यापेक्षा तुम्हाला डायरेक्टली तुम्ही भगवान कृष्णांची भक्ती केल्याने काय वाईट आहे. थोडक्यात त्यांना असं सांगायचं आहे की भगवान शिवांची भक्ती करू नका. तर आपण याला भक्ती म्हणणार का, एखाद्या देवामध्ये भेद दाखवणं म्हणजे याचा अर्थ आपण त्या देवापेक्षाही श्रेष्ठ झालो का सांगणारा, असं होत नाही ना. समोरचा व्यक्ती आपल्याला ऐकत असतो एका श्रद्धेने, कृष्णांच्या श्रद्धेवरती ठेवून करतो आहे, म्हणून आपण कोणत्याही प्रकारचा प्रचार करणं हे अत्यंत चुकीचं आहे. पहिली तर गोष्ट मला एक सांगायला आवडेल, देवांमध्ये भेद दाखवणं किंवा त्यांच्यामध्ये अंतर निर्माण करणं याला अध्यात्म आपण समजू शकतो का, हे अध्यात्म नाही आहे. एक गोष्ट समजून घ्या, देवतांमध्ये भगवंतांमध्ये अंतर निर्माण करणं अध्यात्म नाही, ते आहे ते अंतर संपवणं हे खरं अध्यात्म आहे. देवांचं नाही, जीवामध्ये आणि शिवामधलं जे अंतर आहे ते आहेच आहे, ते अंतर संपवणं हे अध्यात्म आहे, अंतर निर्माण करणं अध्यात्म नाही आहे. आणि आपण अंतर निर्माण केलं आणि म्हणून लोक टाळ्या वाजवतात खाली, ही फार हास्यास्पद गोष्ट आहे. तर ते असं होऊ नये, कारण की भगवान शिवाची स्तुतीचं जसं महिमान आहे तसं भगवान शिवाची जर निंदा करत असेल कोणी, कमी लेखत असेल त्याला, तर त्या लेखणाऱ्यालाही दोष लागतात, फक्त लेखणाऱ्यालाच नाही तर जो श्रवण करतोय त्यालाही त्याचे दोष लागतात. मला ही एवढी गोष्ट सांगायची आहे. म्हणून कोणत्याही देवतामध्ये अंतर निर्माण न करणं चुकीचं आहे. आता हा माझा स्वतःचा विचार आहे का, असा जर तुम्ही विचार सांगितला तर हा विचार संप्रदायाचा आहे, हा वारकरी संप्रदायाचा आहे, किंबहुना संतांची स्वतः वचनं आहेत,
तुकोबारायांचं वचन असं आहे की हरिहरा भेद नाही करू नये वाद, एक एकाची हृदयी गोडी साखरेच्या ठाई. हरी आणि हर म्हणजे कृष्ण आणि शिव म्हणजे भगवान शिव, भगवान महादेव आणि भगवान कृष्ण हे वेगळे नाहीत, हे एकच आहे. आणि जे तुम्हाला हे वेगवेगळे दाखवते आणि त्याच्यातून एक श्रेष्ठ आणि एक कनिष्ठ असे जर दाखवत असेल आणि त्याला जर तुम्ही अध्यात्म म्हणत असेल, तर मला असं वाटतं ती अध्यात्म नाही आहे ते, आणि ती भक्ती नाही होऊ शकत. ती कृष्णाची सुद्धा भक्ती नाही आहे. भेद निर्माण करणं, एखाद्या देवतेविषयी भेद निर्माण करणं, ती भक्ती कृष्णांना सुद्धा आवडणार नाही. पांडुरंग परमात्म्याला ती भक्ती आवडणार नाही. एकतर वचनं अशी आहेत संतांची, भक्ताचं गुणगान केलेलं देवाला आवडतं आणि देवाचं गुणगान केलेलं भक्ताला आवडतं. संतांचं गुणगान केलेलं देवाला आवडतं आणि देवाचं गुणगान केलेलं संतांना आवडतं. जर तुम्ही भगवान शिवांना जर कनिष्ठ लेखत असेल, भगवान कृष्णांना ते पटेल का, आवडेल का? वास्तविकता भेद नाहीच. हे संबंध, विश्व हे एकच आहे, एकाच तत्वाने आहे. देवामध्ये काय, माणसांमध्ये आणि भगवंतामध्ये मी वासुदेव तत्वता या तत्वावरती हा संप्रदाय उभा आहे. माझ्यामध्येही तेच तत्व आहे आणि हा परमात्मा व्यापक आहे. त्याला आपण परिचिन्न कसं करू शकतो? म्हणजेच याच्यावरून आपण किती अध्यात्माला समजून घेतलं किंवा आपले किती अध्यात्माची खोली आहे हे पण महत्त्वाचा भाग आहे. आणि दुसरी गोष्ट, भगवंताच्या भगवद्गीतेची जर आपण प्रचार करत असेल तर ही गोष्ट फार चांगली आहे, ही चांगली आहे. पण आपण प्रचार फक्त भगवद्गीतेचा करतो की फक्त आपण आपल्या एखाद्या संस्थेचा प्रचार करतो, हा पण महत्त्वाचा भाग आहे. आपण तो प्रचार करत असताना फक्त आमचीच गीता बरोबर आहे आणि इतर सर्व गीता खोट्या आहेत, इतर सगळ्या चुकीचा अर्थ आहे, ते सगळे मायावादी आहेत. म्हणजे आपण जर विचार केला, इतके श्रेष्ठ संत झाले. मी फक्त वारकरी संप्रदायातल्या संबंधाने नाही सांगत, संबंध पूर्ण भारताचा जर विचार केला, रामसुखदासजी असतील, म्हणजे ज्या भगवद्गीतेवरती अद्वैताच्या संबंधाने अनेक टीका आहेत, जर आपण म्हणजे भरपूर टीका आहेत, म्हणजे टीका म्हणजे भाष्य आहेत, तर ते भाष्य जर आपण पाहिलं तर ही लोकं त्यांना पूर्ण तुच्छ समजतात, मायावादी समजतात. ही सर्व अवस्थेतले महापुरुष होते आणि त्यांनी भगवद्गीतेवरती पूर्ण भाष्य केलेलं आहे. ते भाष्य आपल्याला समजणार पण नाही. त्यांना जर आपण तुच्छ लेखत असेल तर हे फार चुकीचं आहे. तर असं झालं नाही पाहिजे. आणि तुम्ही सांगा ना लोकांना, आता माझे अनेक मित्र आहेत इस्कॉनमध्ये, मला माहिती आहे सर्व प्रक्रिया काय आहे. तर त्याच्यामध्ये जेव्हा आपण हे सर्व करत असतो तर तुम्ही ओपनली का सांगत नाही तुम्ही भगवद्गीता वाचा म्हणून? लोकांना वाचू देत ना, जी गीता वाचायची ती वाचू देत ना. तुम्ही का वाचू देत नाही? अद्वैत तत्त्वज्ञान त्यांना का वाचू देत नाही? तिथे तुम्ही का कमी लेखता? जे लोकांनी अद्वैत सांगितलं आहे त्यांना तुम्ही मायावादी समजता, त्यांना तुम्ही पामर समजतात. माऊली ज्ञानोबारांनी अद्वैत तत्त्वज्ञान सांगितलं, हे माहिती आहे का? तुकोबारायांनी अद्वैत तत्त्वज्ञान सांगितले, त्यांना असं वाटलं काही अभंग त्यांनी घेऊन तुकोबारायांना, इथे भक्तीला महत्त्व आहे वारकरी संप्रदायामध्ये, परंतु ज्ञानोत्तर प्रेम भक्ती लक्षण याला फार महत्त्व आहे. तुकोबारायांनी एका ठिकाणी असा विचार केला, मी शरीर आहे असा जेव्हा मनामध्ये भाव जरी निर्माण झाला तरी अनंत कोटी पाप होतं, असं तुकोबारायांचा भाव आहे. मी वासुदेव तत्वता हा सिद्धांत आहे वारकरी संप्रदायाचा, आणि त्याच्यातून नंतर प्रेम भक्ती लक्षण आहे ते. त्यामुळे हे आपण थोडंसं समजून घेतलं पाहिजे. आणि जेव्हा एखादा त्यांचा प्रभूजी, हे सगळं भक्ती करा तुम्ही, भगवंताचं गुणगान गा, त्याच्याबद्दल सॅल्यूट आहे, तुम्ही प्रचार करतात, हे फार मोठं कार्य आहे, हे काहीच नाही. परंतु तुम्ही जेव्हा ह्या सर्व महान संतांना एकदम तुच्छ लेखता, हे फार चुकीचं आहे. माऊली ज्ञानोबारायांनी अद्वैत सिद्धांत मांडले आणि माऊलींना फार लोकांनी विरोध केला, तेव्हाही माऊलींना विरोध केला. अद्वैत सिद्धांत सांगत असताना तो परमात्मा हा सर्व व्याप्त आहे, माझ्यामध्येही तोच परमात्मा आहे, तो वेगळा नाही, सर्वत्र तोच आहे, प्रत्येकाच्या ठिकाणी. म्हणजे कृष्णामध्ये जे तत्व आहे ते शिवामध्ये तत्व आहे आणि तेच माझ्यामध्ये तत्व आहे, सर्वांमध्ये एकच तत्व आहे. तो परमात्मा पूर्ण व्यापक, अशी व्यापक भूमिका संतांची आहे, अशी व्यापक भूमिका माऊलींची आहे, तुकोबारायांची आहे, आणि त्यांनी ही सांगितली. पण लोकांना ती सहज पटली नाही आणि त्यासाठी माऊलींना चमत्कार करून दाखवावे लागले. आपल्या सर्वांना माहिती असेल स्टोरी, आपण ती स्टोरी काय आहे ते हे आपण समजून घेतलं पाहिजे. माऊली ज्ञानोबारायांनी जेव्हा रेड्याच्या मुखातून वेद बोलवले, माऊलींना चमत्कार कुठे करायचे होते, परंतु सामान्य माणूस हा स्वतःच्याच मताशी इतका फिट्ट झालेला असतो, तो मान्य करत नाही. मी आणि तू एकच आहे, ते तत्व माझ्यात आहे, ते प्रत्येकामध्ये तत्व आहे. भेद कसा निर्माण होणार? दोन भगवंतांमध्ये भेद निर्माण करणे याला भक्ती म्हणता का तुम्ही? ही भक्ती कशी होऊ शकते? त्यावेळेस विद्वानांनी माऊली ज्ञानोबारायांना रोखलं. ते म्हटले असं कसं असू शकतं, ते आणि हे तर वेगळंच आहे. तेव्हा माऊलींनी चमत्कार करून दाखवला. रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवून माऊलींनी त्याच्याकडनं ऋग्वेदाच्या ऋचा बोलवून घेतल्या. हा अद्वैताचा असलेला चमत्कार आहे.
तिथे माऊलींना अद्वैत तत्त्वज्ञान सांगायचं होतं की हे तत्त्व आणि ते तत्त्व वेगळं नाही. जर माझ्यामध्ये आणि प्राण्यांमध्ये जर तत्त्व वेगळं नसेल तर दोन देवांमधली तत्त्व वेगळी कशी असू शकतात? दोन देव कनिष्ठ आणि श्रेष्ठ कसं असू शकतात? आणि असा सांगणारा मनुष्य स्वतःला अध्यात्मक आणि भक्त कसा म्हणून घेऊ शकतो? तर ह्याच्यामुळे मी हे का सांगतोय, मला सांगण्याचं उद्दिष्ट आहे, आपण कृष्ण भक्ती करतात फार चांगली आहे, त्याचा प्रचार प्रसार करतात फार चांगला आहे, परंतु त्याचे परिणाम जर आता आपण पाहिले तर अनेक ठिकाणी जे इस्कॉन टेम्पल्स आहेत किंवा इस्कॉनचे जे साधू आहेत त्यांना लोक त्यांच्यावरती दगडफेक करतात किंवा हे करणार ना, साहजिक आहे. तुम्ही जर इतरांच्या भावना दुखवल्या तर ते तुमच्याशी तसं वागणारच ना. तुम्ही सांगणार आमचं श्रेष्ठ आहे, तुमचं कनिष्ठ आहे, हे जर तुम्ही सांगत सुटले सगळ्यांना, तुम्हाला कोण ॲक्सेप्ट करणार? आणि ॲक्सेप्ट करायला ते सत्य पाहिजेत ना. ते नाही ना सत्य. सत्य हे एकच आहे की हे एक तत्त्व सर्वत्र व्याप्त आहे, एवढीच गोष्ट सत्य आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की अनेकांचे, काही लोकांना असं वाटतं की वारकरी संप्रदाय याचा प्रचार वारकऱ्यांनी काही एवढा केलाच नाही आणि इस्कॉनने फार प्रचार केला. तर मला एक गोष्ट सांगायला आवडेल. इस्कॉनचा प्रचार आता काही एका वर्षांमध्ये, काही कालांमध्ये काही देशांपर्यंत पोचला असेल, परंतु जेव्हा काहीच प्रसाराची माध्यमं नव्हती, मीडिया नव्हती, त्यावेळेस वारकरी संतांनी फक्त महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन ह्या पूर्ण मूळ तत्त्वज्ञानाचा प्रचार प्रसार केला. आणि हे जे मूळ तत्त्व आहे हे सर्व व्यापक आहे, हे शांती प्रदान करणारे आहे, भेद निर्माण करणारे नाही. आणि भेद दाखवणारं तत्त्व जरी सगळ्या जगाने ॲक्सेप्ट केलं तर त्याच्यातून शांती निर्माण होणार नाही. त्यातून एक दिवस भांडणं निर्माण होतील, हिंसा होईल, एक दिवस युद्ध होतील लोकांची. शिवाला मानणारे एक वेगळा गट निर्माण होईल, विष्णूंना मानणारा एक वेगळा गट निर्माण होईल आणि यांच्यामध्ये युद्ध निर्माण होईल. आणि हे युद्ध कोणी संपवलं आहे? तर ते वारकरी तत्त्वप्रणालीने संपवलं आहे. तुकोबाराय म्हणतात, हरिहरा भेद नाही करू नये वाद. आणि ते दोघे एकमेकाच्या हृदयीचेच आहेत, त्याच्यामुळे तुम्ही ते करू शकत नाही. म्हणून चुकीच्या तत्त्वप्रणालीचा प्रसार जास्त झाला तरी तो घातक आहे. म्हणून सत्य तत्त्वप्रणालीचाच प्रचार प्रसार होणं फार महत्त्वाचं आहे. या संबंधाने माझा हा एक विचार आहे. आता याच्यामध्ये अनेकांना पटणार नाही, मला माहिती आहे, प्रत्येकाच्या भावना दुखावल्या जातील, परंतु सत्य पचवायला पण हे लागतं. आता मला माहिती आहे की हे जेव्हा मी सांगणार आहे तर अनेक जे इस्कॉन फॉलो करतात, भक्तीला माझा सॅल्यूट आहे. तुम्ही जी भक्ती करता, नामस्मरण करता, त्यातून मला त्या गोष्टीविषयी प्रचंड आदर आहे. आणि भगवान कृष्णांची ती भक्ती आहे, त्याच्यामुळे हे नाही आहे. परंतु आपण भेद निर्माण होईल समाजामध्ये, पुढे भविष्यामध्ये काय होईल याचा सामान्य माणूस विचार करत नाही. सरळ सरळ जेव्हा मुलं जॉईन होतात, समजा इंजिनियर असतील किंवा मेडिकल क्षेत्रातील लोक जॉईन केली, पण पुढे त्यांना जेव्हा ही तत्त्वप्रणाली ते ॲक्सेप्ट करतात, वास्तविक हिंदू सनातन धर्माची प्रक्रिया काय आहे, इथे आपण सर्वत्र वासुदेव समजून घेतो. हे तत्त्व आहे. तत्त्वम असि अहम ब्रह्मास्मी प्रज्ञानम ब्रह्म, ही मूळ आपली तत्त्वप्रणाली आहे. आणि यावरती आपण कार्य करतो. त्याच्यामध्ये म्हणतात की प्रत्येक तत्त्व ॲक्सेप्ट केलं पाहिजे, जर वेगवेगळे असेल तरी हे केलं पाहिजे. जर असं असेल, जर वेगळं असेल म्हणून दुःख नाही आहे त्याच्यामध्ये, परंतु आपण ज्या गोष्टीचा प्रचार प्रसार करतो यामुळे जर लोकांच्या भावना दुखवत असेल आपण, आणि हे सर्व करत असताना जर इतर भविष्यामध्ये भांडणं निर्माण होणार असेल तर आपण ते करणं फार चुकीचं आहे. भगवंतांमध्ये आपण भेद दाखवणं म्हणजे आपण किती त्या तत्त्वाला समजून घेतलं आहे. इथे संत तर म्हणतात प्रत्येक त्या प्राण्यामध्ये सुद्धा तेच आहे, प्राणी आणि मी, ते तत्त्वाने आम्ही एकच आहोत. किती विचारू, म्हणजे किती व्यापक आहे. म्हणून व्यापकतेची गरज आहे, प्रसाराची गरज नाही. आणि वारकऱ्यांची जी, म्हणजे संतांचा जर आपण विचार केला, नामदेव महाराज असतील संत, तर त्यांनी फक्त महाराष्ट्रामध्ये प्रचार प्रसार नाही केला. तुम्ही जर पाहिलं पंजाब वगैरे या ठिकाणी संत तिथपर्यंत पोहोचले, काशीपर्यंत संत पोहोचले. माऊली ज्ञानोबारायांनी तीर्थयात्रा केली, त्याच्यामध्ये प्रचार प्रसारच केला त्यांनी. काशीमध्ये आपण आजही जर गेलात तर अनेक लोक, ज्ञानेश्वरी असेल आणि वारकरी तत्त्वज्ञान असेल, त्याला प्रचंड रिस्पेक्ट आहे त्या तत्त्वज्ञानाला. आजही फॉरेन्सवरनं अनेक लोक ज्ञानेश्वरी समजून घेण्यासाठी येतात. तमिळनाडूवरून अनेक लोक, म्हणजे फार मोठे मोठे संत महात्मे माऊली ज्ञानोबारायांना शरण येतात, ह्या तत्त्वाचा विचार करतात. म्हणून हे तत्त्व प्रसारच केला नाही असा आरोप करणं फार चुकीचं आहे. वारकऱ्यांनी काही केलंच नाही, वारकरी संतांनी काही प्रचार प्रसार केलाच नाही आणि इस्कॉनने फारच मोठा प्रचार प्रसार केला असा आरोप कोणी करू नये. कारण की संत ही एकतर विचारप्रणाली फार व्यापक आहे आणि व्यापक गोष्ट माणसाला लवकर पटत नाही, परंतु त्याच गोष्टीमध्ये सर्वांना सामावून घेण्याची भूमिका आहे. आपण जर वारकरी संप्रदायाचा विचार केला, यामध्ये प्रत्येक याल तरी यारे अवघे माझ्या मागे मागे, इथे सर्वजण येतात, इथे सर्वांनाच बोलवलं आहे.
म्हणजे स्त्री असेल, पुरुष असेल, कोणत्या जातीचा असेल, सर्वजण ह्या तत्त्वज्ञानामध्ये समाविष्ट होतात आणि कनिष्ठ आणि श्रेष्ठ असं काहीच राहत नाही आणि त्याला जीवनातलं जे मूळ तत्त्व आहे त्याला ते प्राप्त होतं आणि तो मुक्त होतो. असं मुक्त करणारा ह्या संप्रदायाने एक व्यापक विचार, हा आधुनिक हिंदुत्वाचा विचार ह्या वारकरी संप्रदायाने सगळ्या पूर्ण विश्वाला दिलेला आहे आणि विश्व त्याचं एक दिवस फार मोठं कौतुकच करेल आणि ते आहेच आहे. एवढा फार मोठा व्यापक विचार आहे. म्हणून आपण संतांवरती आरोप करणं फार चुकीचं आहे की वारकरी संतांनी ते प्रचार प्रसार केलाच नाही. आजही अनेक लोक येतात इथे आपण जर विचार केला, वेदांताच्या संबंधाने विचार केला, तर रमणा महर्षी त्या आश्रमामध्ये जाऊन पहा, माऊली ज्ञानोबरायांचे ग्रंथ तिथे ठेवलेले आहेत. त्या ग्रंथांची पूजा होते. अनेक माझे मित्र आहेत वेगवेगळ्या स्टेट्समध्ये, ते लोक इथे येतात आळंदीमध्ये, ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी वाचतात. त्यांना समजत नाही, इथे येऊन मराठी शिकतात लोक आळंदीमध्ये येऊन तो ग्रंथ समजून घेण्यासाठी, माऊली ज्ञानोबरायांचा विचार समजून घेण्यासाठी. म्हणून हे जर पोचलंच नाही तर ती लोक कशी येतात इथपर्यंत? हा महत्त्वाचा भाग आहे. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं की आपण व्यापकतेने भक्ती करावी आणि भक्ती म्हणजेच व्यापकता आहे. जर आपल्याकडे व्यापकता नसेल तर आपण फक्त राऊंड जपले आणि दुसऱ्या देवाला नावं ठेवत बसलो म्हणजे आपण भेद निर्माण करतो आहे. भेद संपवणं अध्यात्म आहे, ज्ञान आहे. भेद निर्माण तर आहेच आहे, भेद तर आहेच आहे. आपल्याला स्वतःविषयी आणि सृष्टीविषयी भेद आहे, हे ना. भेद तर अगोदरच आहे, भेद विषय. आणि आपल्याला असं भेद निर्माण केलं तर आपल्याला असं वाटतं आपल्याला खूपच ज्ञान प्राप्त झालं. आता मला काय माहीत झालं की भगवान कृष्ण श्रेष्ठ आहेत आणि हे कनिष्ठ आहे. हे ज्ञान नाही आहे, हे अज्ञान आहे. त्या अज्ञानाला आपण ज्ञान ठरवलं. भेद संपणं हे ज्ञान आहे, भेद नाहीसा होणं हे ज्ञान आहे. म्हणून ते महत्त्वाचं आहे. आणि आपण असं जर करत असेल तर हे फार चुकीचं आहे. आपण इस्कॉन आहात आणि इस्कॉननी वारकऱ्यांमध्ये यावं आणि वारकरी व्हावं असा माझा बिलकुल उद्दिष्ट नाही आहे. परंतु आपण हे सगळं करत असताना, आपण नामजप करत असताना आपण भेद न करणं फार उचित आहे आणि आपण करू नये कोणीही. आणि वारकरी तत्त्वप्रणाली ही व्यापकच आहे, त्याच्यामध्ये बिलकुल शंका नाही. आणि उलट हे जे भांडणं होती ही सर्वांची, हे संतांनी पाहिलं आणि म्हणून संतांनी अभंग रचना केलेली आहे. हरिहरा भेद नाही करू नये वाद. हे दोघं जर वेगळेच नाही असं जर संत तुकोबराय म्हणत असतील आणि ती लोक म्हणतात आम्ही तुकोबरायांना पण फार महत्त्वाचं स्थान देतो. जर तुम्ही स्थान देत असाल तर त्यांचा ग्रंथ परिपूर्णतेने वाचा. काहींनी त्याच्यावरती लिखाण पण केलं इस्कॉनमध्ये, मी पाहिलं. परंतु अद्वैताच्या संबंधाने तुम्ही का बोलत नाहीत? अद्वैताच्या संबंधाने जर तत्त्वज्ञान असेल तर तुम्ही त्याला का इग्नोर करता? किंवा गीता प्रेस गोरखपूरची पुस्तकच वाचू नका, ते सगळं मायावादी आहे असं जर लोकांना तुम्ही सांगता भक्तांना, तर ते कसंच किती चुकीचं आहे. किती मोठमोठाले महात्मे, रामसुखदासजी वगैरे ही संत मंडळी किती अवस्थेतले पुरुष आहेत, ते किती गहन अभ्यास आहे त्यांचा. तुम्ही त्यांना मायावादी समजून मोकळे होता. कसं काय असं? आणि फक्त आमचंच बरोबर आहे आणि तरी पण कोणी आम्हाला विरोध करायचा नाही आणि आम्ही प्रचार करतो आहे. वास्तविक याच्यामुळे भगवान कृष्णाचा प्रचार होत नाही, अपप्रचार होतो. अनेक संप्रदायातील लोक मग भगवान कृष्णाकडे पाहताना दृष्टी बदलते त्यांची, असं होतं. म्हणून आपण व्यापकतेने चाललो पाहिजे आणि व्यापकता म्हणजेच भक्ती आहे. आणि ती भक्ती आपण प्रत्येकाने, भगवंत एक स्वरूप तेच आहे ना, सर्वत्र व्याप्त आहे. ती सहजता आपल्याला समजली पाहिजे. ठीक आहे, रामकृष्ण हरी. आणि कोणाला काही क्वेरीज असेल तर तुम्ही बिनधास्त कॉमेंट करा. तुम्हाला नाही आवडला तरी कॉमेंट करा. फक्त माझ्या मनामध्ये ज्या भावना होत्या, फक्त एवढी एकच इच्छा होती की बाबा तुम्ही जी प्रचार करता तो जो फरक आहे त्यासाठी तुम्ही थोडंसं वारकरी संप्रदायातलं जे साहित्य आहे ते वाचलं पाहिजे. आणि जी लोक मराठी लोक आहेत जे इस्कॉनला फॉलो करतात त्यांना सर्वांना विनंती आहे, तुम्ही आपापल्या प्रभूजींना कृपया ज्ञानेश्वरी द्या, आपापल्या प्रभूजींना तुकोबरायांची गाथा द्या आणि तुम्हीसुद्धा ज्ञानेश्वरी वाचा. तुम्ही वारकरी व्हाच असं मी सांगणार नाही, तुमचा अहंकार दुखावेल. त्यामुळे तुमच्याकडे जे ज्ञान आहे ते श्रेष्ठच आहे, पण तरीही वाचा. ज्ञानेश्वरी तुम्ही वाचा, तुकोबरायांची गाथा वाचा आणि हे जे आपलं संप्रदायातलं साहित्य आहे हे सर्व वाचा. आणि माऊली ज्ञानोबरायांनाही शरण जा. ज्ञानोबरायां सर्वांना व्यवस्थित चांगला शांती देव अशी माझी सर्व माऊली ज्ञानोबरायांच्या चरणी प्रार्थना. आणि बस मला एवढंच सांगायचं आहे. आणि सर्वजण भगवंताची प्रचार करा, परंतु कोणाच्या भावना दुखावतील असं काही करू नका. आणि अध्ययन करा. सर्वश्रेष्ठ जे संत आहेत प्रत्येकाने तपश्चर्या केलेली आहेत, अध्ययन केलेले आहेत, अवस्थेतले पुरुष आहेत. आपण त्यांना कमी लेखू नये आणि कोणत्या देवाचा द्वेष करू नये आणि देवांमध्ये भेद दाखवू नये. हे फार मोठं अज्ञान होईल. त्यामुळे यातनं होतं काय, सामान्य लोक फॉलो करतात, परंतु जे
अध्ययन केलेले लोक आहे ते आपल्यावरती हसतात, आपले मग असं होतं. त्यामुळे असं काही करू नका जेणेकरून हिंसा घडेल नंतर भविष्यामध्ये. आपण अनेक ठिकाणी पाहतो आता, अनेक देशांमध्ये इस्कॉनची जी लोकं आहेत त्या ग्रुप्सला लोक त्यांचं हे करतात, टेम्पल्स व्हँडलाइज करतात, तोडफोड करतात, त्या साधूंना मारतात वगैरे. त्याची कारणं ही आपण थोडी समजून घेतली पाहिजे इस्कॉननी. म्हणून हा मेसेज इस्कॉनसाठीच आहे की आपण असं करू नये. आणि जे महाराष्ट्रातली जी फॉलोअर्स आहेत इस्कॉनचे, तर त्यांनी हा महत्त्वाचा संदेश आहे. आणि वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रचंड आहे आणि प्रचंड होणार पण आहे, कारण की तत्त्वज्ञान फार व्यापक आहे. आजही आपण पाहिलं जे खूप अभ्यास करणारी लोक आहेत तर अनेक फॉलोज करतात ज्ञानेश्वरीला आणि त्या अवस्थेलाही प्राप्त होतात. तिथे हेच नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वारकऱ्यांनी प्रत्येक घराघरामध्ये, तळागाळामध्ये, प्रत्येकाच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी पोहोचवली, प्रत्येकाच्या घरामध्ये ते तत्त्वज्ञान पोहोचवले. म्हणून ही वारकरी संतांची फार मोठं कार्य आहे. त्या कार्यावरती कोणी आरोप करू नये की वारकरी संतांनी हे कार्य फार मोठं केलं नाही. म्हणून हे फार मोठं कार्य प्रत्येक घरामध्ये आपण पाहिलं. छोटी छोटी एवढ्या संकल्पना वारकऱ्यांच्या दृढ आहे की एखादा माणूस आस्तिक असो किंवा नास्तिक असो, परंतु 10व्यानंतर प्रवचन व्हावं लागतं आणि प्रवचनाला हे सगळं ज्ञानेश्वरीचं तत्त्वज्ञान तिथे सांगितलं जातं. म्हणून हे प्रचार प्रसार संतांनी ही सगळ्या गोष्टी फार प्रभावीपणे ठेवलेल्या आहेत. आणि आपण तरुण पिढीने पण ते सगळं वाचलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे वारकरी तत्त्वप्रणालीला. आमचे गुरुवर्य डॉक्टर बाबा सांगत असतात, आपले जे पूर्वज आहेत, पूर्वज म्हणजे आपले संत तुकोबराय असतील, ज्ञानोबराय असतील, हे फार श्रीमंत होते. श्रीमंत म्हणजे कशाने? ज्ञानाने, वैराग्याने, भक्तीने, सर्वच गोष्टीने श्रीमंत होते. आणि आपण दरिद्री पोरं झालो, आपण त्या काही अभ्यासतच नाही आहे आणि आपण डायरेक्टली नाव ठेवत बसतो आपल्या तत्त्वज्ञानाला. म्हणून आपलं आहे म्हणून त्याचा आदर करा असं मला म्हणायचं नाही, पण तुम्ही एकदा वाचा, परिपूर्णतेने वाचा, ते समजून घ्या. आणि आपले जे कोणी प्रभूजी असतील, जे मराठी लोक आहेत, मी त्यांना सांगतो आहे इस्कॉनवाले, त्यांनीही आपल्या प्रभूजींना ज्ञानेश्वरी द्या आणि त्यांना वाचून घ्या त्यांच्याकडनं, त्यांना वाचायला सांगा. किंवा जे आपले गुरुवारी आहेत संप्रदायामधले, कुरेकर बाबा असतील, डॉक्टर नारायण महाराज जाधव बाबा असतील, अनेक गुरुवारी आहेत, तर त्यांचं श्रवण करायला सांगा तुमच्या प्रभूजींना, म्हणजे जेणेकरून त्यांच्यामध्ये व्यापकता निर्माण होईल. एवढंच माझं सांगण्याचं उद्दिष्ट आहे. रामकृष्ण हरी.